बाकीच्यांना दुसऱ्या मतदारसंघात ढकलून द्यायचं, अशा प्रकारे जर आधीच षडयंत्र होत असेल तर तो निवडणूक चोरीचा एक अभिनव प्रकार आहे. काय आहे की मतदान चोरी करणं, निवडणूक पळवणं याचे वेगवेगळे नवीन प्रकार अस्तित्वात आणले जात आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद नाही, कारण अशा प्रकारची चोरी होऊ शकेल असं कदाचित कायद्यामध्ये कोणाला अपेक्षित नसेल. परंतु आता निवडणूक चांगल्या पद्धतीने म्हणजे फ्री अँड फेअर, प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे त्याचे प्रमुख आहेत महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी. तर त्यांच्याकडे यांनी तक्रार केलेली आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे. संबंधित जे महापालिका अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे. भाजप जे कार्यकर्ते इथे दिसतात त्यांचे नाव आयडेंटिफाय केलेले आहेत आम्ही, काही जणांचे त्यांनी करावे आणि त्या सगळ्यांवर त्यांनी कारवाई केली पाहिजे. एवढंच नाही तर राज्य निवडणूक आयुक्तांना त्या भाजपच्या कार्यकर्त्यांची नावं कळून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची नवीन प्रक्रिया सुद्धा सुरू करण्याची शक्यता आपण तपासली पाहिजे. कारण की कायदा अस्पष्ट असेल परंतु फ्री अँड फेअर निवडणुका झाल्या पाहिजे, हा जर निवडणुकांचा उद्देश असेल तर तो संपूर्णपणे अशा सगळ्या प्रकरणांमधून धुळीस मिळवला जात आहे असं आपल्याला दिसतंय. नाही, मुळामध्ये या निवडणूक यंत्रणेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून आयुक्तांना भेटायला गेलो होतो. त्या दिवटे जे आहेत या निवडणुकीचं सगळं बघत होते, काटकर आणि दिवटे. त्यांना आम्ही अशा असंख्य तक्रारी दिल्या की मतदारांची फेराफेरी झालेली, इकडचे तिकडे गेलेले, पण त्याच्यावरती त्यांनी अजूनपर्यंत काही कारवाई केली असं आम्हाला वाटत नाही. पण जर हे बघितल्यानंतर असं वाटतंय की त्याच्यावरती काही कारवाई होणार नाहीये, केवळ हा वेळ काढूपणा चाललेला आहे. निवडणूक म्हणजे निवडणूक आयोगाने सुद्धा याच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या बरोबरीने हातात घालून ही निवडणूक यंत्रणा राबवतात का काय असा आमचा खरं तर समज झालेला नाही. तर ह्या बघितल्यानंतर असं वाटतं की 100% निवडणूक आयोग, महाराष्ट्राचे कमिशनर आणि भारतीय जनता पार्टी मिळून ही निवडणूक लढवतो की काय असं वाटतंय.